हॅलो फ्रेंड्स, मी आज आपल्या बाळासाठी मल्टी न्यूट्रिशनल सॅरेलॅक कसे बनवायचे ते सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी 1 कप तांदूळ घेतले आहेत, अर्धा कप मसूरची डाळ घेतली आहे, अर्धा कप मूग डाळ घेतली आहे. ते तिघं व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. नंतर एक कॉटनच्या कापडमध्ये टाकायचं आहे. व्यवस्थित झाकून द्यायचं आहे. ते रात्रभर ॲज इट इज राहू द्यायचं आहे. त्याला रात्रभर ठेवल्यानंतर ते असं दिसतं. त्याला सुटसुटीत करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत झालं आहे. मी गॅसवर कढई ठेवली आहे. नंतर त्यात तांदूळ, मूगची डाळ, मसूरची डाळ याचे मिक्सचर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. मी एका ताटात काजू, अक्रोड, बदाम घेतले आहेत. तुम्ही बघू शकता हे मिक्सचर व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजायचे आहे. नंतर काजू भाजून घ्यायचे आहेत. काजू आणि बदाम एकत्र भाजू नयेत, कारण काजू लवकर भाजले जातात आणि बदाम भाजायला टाईम लागतो. नंतर बदाम भाजून घ्यायचे आहेत. नंतर अक्रोड भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता सर्व मटेरियल भाजून रेडी आहे. आता मी मिक्सरचे भांडे घेतले आहेत. त्यात थोडं मिक्सचर टाकून ते मिक्सर करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. नंतर ते पावडर झाल्यानंतर त्याला गाळून घ्यायचे आहे. गाळल्यानंतर जो जाड पार्ट उरतो त्याला परत दळून घ्यायचे आहे. आपलं होममेड मल्टी न्यूट्रिशनल सॅरेलॅक बनून रेडी आहे. त्याला तुम्ही एका डब्यात भरून ठेवू शकतात. आता मी सॅरेलॅक आपल्या बाळासाठी कसे बनवायचे ते सांगणार आहे. एका वाटीत सॅरेलॅक पावडर घ्या. नंतर मखाने पावडर घ्या. यात मी रागी घेतली आहे 1 स्पून. गॅसवर पातेल्यात अर्धा ग्लास पाणी. नंतर हे तिघं मिक्सचर एकत्र करून अर्धा ग्लास पाणी टाकायचे आहे. ते व्यवस्थित फेटायचे आहे. आपण असं केल्याने त्याच्या गाठ बनत नाही. त्याला व्यवस्थित स्टर करत राहायचं आहे. नंतर मी रात्रभर भिजून ठेवलेले मनुके व खजूर मिक्सरच्या जारमध्ये घेतले आहेत. त्याला मिक्सर करून घ्यायचं आहे. नंतर ते गाळणीने गाळून घ्यायचे आहे. आपलं बाळासाठी सॅरेलॅक बनून तयार आहे.
तुम्ही बघू शकता माझं बाळ किती आवडीने खातं ते. तुम्ही पण तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.